चपाती लाटताय पण फुगत नाही, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये आपण पीठ मळण्यापासून ते चपाती टुम्म फुगेपर्यंतचा व्हिडिओ पाहणार आहोत. तर इथे बघू शकता मी आता पीठ मळायला घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने मळून घ्यायचं. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर मग पीठ पातळ होतं. तर इथे बघा या पद्धतीने मी पीठ मळून घेते. पीठ मळल्यानंतर पीठ जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त पातळ पण मळायचं नाही. तर इथे बघा मला जसं पीठ लागतं त्या पद्धतीने पीठ मळलेलं आहे. आता मी हे पीठ 10 ते 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवते आणि परत थोड्या वेळाने लगेच चपाती लाटायला घेऊयात. आता इथे बघा पिठाला 10 ते 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवलं होतं. आता मी थोडं पळपटावर पीठ घेतलेलं आहे पूर्ण आणि थोडंसं तेल लावून मर्दून घेते आणि याचे आता आपण सगळे गोळे करून घेऊयात. तुम्हाला जर मोठी चपाती हवी असेल तर तुम्ही मोठी चपातीचे गोळे बनवा. जर तुम्ही छोट्या चपात्या बनवत असाल तर छोटे गोळे बनवून घ्यायचे. तर मी आता सगळ्यात पहिल्यांदा तर सगळे गोळे बनवून घेते आणि मग चपात्या आता आपण लाटून घेऊयात. चपाती लाटण्याचे 3 ते 4 प्रकार आहेत. मी आज तुम्हाला हा एक प्रकार दाखवणार आहे. ह्या प्रकारामुळे काय होतं, चपाती अगदी टुमटुमीत फुगते मैत्रिणींनो. तर ही बघा पद्धत आहे माझी. तेल लावलं, थोडंसं पीठ टाकलं, परत वरती तेल लावायचं आणि या चपातीची अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची. घडी केल्यानंतर पीठ लावून आपल्याला ही चपाती या पद्धतीने लाटायची. चपाती लाटताना कधी पण हलक्या हाताने लाटायची, जास्त जोर द्यायचा नाही. तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, अगदी हलक्या हाताने मी ही चपाती लाटून घेत आहे. अगदी हलक्या हाताने चपाती लाटायची. लाटणं अगदी हळूवार फिरवायचं आणि चपाती तुम्हाला जशी हवी असेल मोठी छोटी तशी लाटून घ्यायची. तर बघू शकता इथे मी पळपट भरून चपाती लाटलेली आहे आणि चपाती लाटण्या अगोदर मी तवाही गरम करायला ठेवला होता. तर बघा माझी चपाती लाटून झालेली आहे. तवाही छान तापलेला आहे. आता आपण चपाती तव्यावर टाकून घेऊयात. बऱ्याचदा काय होतं मैत्रिणींनो, बऱ्याच नवशिक्या मुलींना चपाती लाटता येते पण फुगत नाही, हा प्रॉब्लेम होतो. किंवा भाजताना चपाती छान लाटतात पण भाजताना चपाती वातड होते. तर तुम्ही इथे बघू शकता माझी चपाती टुमटुमीत फुगत आहे. तर बघा या पद्धतीने किती छान चपाती फुगलेली आहे. यावेळेस तुम्ही गॅस अगदी फास्ट ठेवायचा आहे. गॅस अगदी बारीक करायचा नाही किंवा मीडियमही ठेवायचं नाही. या पद्धतीने तुम्ही बघू शकता फास्ट गॅस आहे. किती छान टुमटुमीत चपाती फुगलेली आहे. तुम्ही बघा इथे कलरही बघू शकता, भाजण्याची पद्धत बघू शकता किती छान आहे. कलरही भाजल्यानंतर चपातीला किती छान आलेला आहे. तर तुम्हाला दुसरी चपातीही मी आता इथे भाजून दाखवते. त्याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे. चपाती तव्यामध्ये लगेच पलटी करायची, दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं. यावेळेस ही गॅस फास्टच ठेवायचा. तर बघा दुसरी चपातीही अगदी टुमटुमीत फुगलेली आहे मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता. काय होतं, बऱ्याचदा मुली चपात्या लाटतात पण त्यांच्या चपात्या भाजल्या की वातड होतात, मऊ होत नाही. तर त्याकरिता ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तुमच्या चपात्या कधीच बिघडणार नाहीत. आणि जर चपाती फुगत नसेल तर तुम्ही ही घडी घालण्याची पद्धत वापरा. चपात्या अगदी टुमटुमीत फुगतील. तर बघा किती छान ही तिसरी चपातीही फुगलेली आहे मैत्रिणींनो. आणि याच पद्धतीने भाजायची, दिसायलाही छान दिसतात आणि आपल्याला स्वयंपाक करतानाही
अगदी आनंदी वातावरण घरात हवं असेल तर स्वयंपाक करताना आपलं मन अगदी प्रसन्न ठेवून स्वयंपाक करायचा. खरंच स्वयंपाक छान होतं. आता ही चौथी चपाती ही तुम्ही इथे बघू शकता किती छान फुगलेली आहे मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला एकाच घडीच्या या चपात्या बनवून दाखवलेल्या आहेत. तुम्ही या पद्धतीने नक्की चपाती ट्राय करा. लाटतानाही ही ट्रिक वापरा आणि भाजतानाही ही ट्रिक वापरा. तसेच पीठ मळतानाही तुम्ही हीच ट्रिक वापरा. तुमची चपाती कधीच वातड होणार नाही आणि अगदी टुमटुमीत फुगेल आणि तिला पदरही सुटतील. तर बघू शकता इथे चौथी चपाती पण अगदी टुमटुमीत फुगलेली आहे. तर नवशिक्या मुलींनी नक्की हा व्हिडिओ पाहावा. याच्यामध्ये कुठेही मी काटछाट केलेली नाही. जशा चपात्या झालेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेस आपली चपाती तव्यातील भाजत असते त्याच वेळेस पळपटावरची ही चपाती भाजून घ्यायची. तर बघा किती छान चपाती झालेली आहे. मी आज 5 ते 6 चपात्या बनवणार होते, त्यामुळे तुम्हाला मी या 4 चपात्या दाखवलेल्या आहेत मैत्रिणींनो. तर चला तुम्हाला आता मी सगळ्या चपात्या मऊसूत कशा झालेल्या आहेत तेही दाखवून घेते. तर बघा किती छान चपात्या झालेल्या आहेत. रंगही बघू शकता किती छान आलेला आहे आणि अगदी गोळा केला त्याचा तरी मऊसूत चपाती होते. तर बघू शकता इथे ही चपाती 2 दिवस सहज टिकते. तुम्ही या पद्धतीने नक्की चपाती करून बघा मैत्रिणींनो. आणि प्लीज माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. तर तुम्हाला इथे मी बघा सगळी चपाती उलगडूनही दाखवत आहे. तर बघू शकता किती छान पदर सुटलेला आहे. अगदी काठोकाठ फुगलेली चपाती आहे. तर बघा किती छान अशा ह्या चपात्या तयार आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.